नमस्कार. आज आपण करायला अगदी सोपी पण तेवढीच टेस्टी गवारीच्या शेंगाची भाजी करणार आहोत. ही भाजी बनवताना इतर कोणत्याही प्रकारचा मसाला अजिबात वापरलेला नाही. तर अगदी साधी, सोपी, रोजच्या जेवणातील ही भाजी आपण आज करतोय. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीच्या या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण गावरान गवारीची शेंग ही रेसिपी करण्यासाठी घेतलेली आहे. गवारीच्या शेंगा ह्या दोन प्रकारच्या असतात. ही आज घेतलेली गवार गावरान गवार आहे. तर या गवारीची भाजी कोणताही न मसाला वापरता अगदी टेस्टी होते. तर या पद्धतीने ही शेंग निवडून घेतलेली आहे. भाजीसाठी खोबऱ्याचे काप, अद्रकचे तुकडे, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार आहोत. तर अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी इथे हे साहित्य वापरलेले आहे. रोजच्या आहारामध्ये आपल्याला मसाल्याच्या भाज्या खायला नको वाटतात. तर या पद्धतीने केलेली ही गवारीची भाजी कोणत्याही मसाल्याच्या भाजीपेक्षा एकदम टेस्टी होते. तर हे मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेतले. या भाजीसाठी अगदी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. एवढ्याच साहित्यामध्ये आपण भाजी करणार आहोत. तर सुरुवातीला निवडून घेतलेली गवार आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायची आहे. हव्या तेवढ्या साईजमध्ये ही शेंग तुम्ही निवडून घेऊ शकता. तर धुवून घेतलेली गवारीतील पूर्ण पाणी काढून ही गवार आता आपण सुरुवातीला भाजून घेऊयात. शक्यतो गवारची ही भाजी बनवताना लोखंडाची कढई मी आवर्जून वापरते, कारण लोखंडाच्या कढईमधील भाज्या चवीला टेस्टी असतात आणि आपल्या शरीरातील लोह देखील वाढते. तेल अजिबात न टाकता आपण ही अशीच कोरडी गवार भाजून घेणार आहोत. तर अगदी लहान गॅसवरती 3 ते 4 मिनिट ही गवारीची शेंग सुरुवातीला भाजून घ्यायची आहे. गवारीची शेंग भाजून घेतल्यामुळे त्यातील कच्चेपणा कमी होऊन गवार लवकर शिजण्यासाठी मदत होते आणि चवीला सुद्धा छान लागते. तर अगदी 3-4 मिनिट ही गवार भाजून एका बाजूला काढून घेतली. याच कढईमध्ये आता आपण भाजी करून घेऊ. भाजी बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल चांगले तापल्यानंतर आपण लगेच जिरे व मोहरीची फोडणी देऊन घेऊ. अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. जिरे मोहरीची फोडणी झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेले लसूण खोबऱ्याचे वाटण आपण तळून घेऊ. तर हे वाटण 2 ते 2.5 चमचे झालेले आहे. ते मी ते सर्वच वापरलेले आहे. तर हे वाटण देखील आपण अगदी 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. हे वाटण तळून घेत असताना अगदी लहान गॅसवरती तळून घ्यायचं आहे. हे वाटण तळल्यानंतर त्यामध्ये आपण जे हळद, तिखट, मीठ घेतलेलं आहे ते सर्वच एकत्र टाकून घेऊ. खोबरे व लसूणचे वाटण तळल्यानंतर त्यामध्ये आपण तिखट, हळद, मीठ देखील 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण देखील आपण लहान गॅसवरतीच परतून घेत आहोत. तर या पद्धतीने आपले हे मिश्रण सर्व असे मिक्स झालेले आहे. नंतर यामध्ये थोडे अर्धी वाटी पाणी टाकून हे सर्व जिन्नस आपण पाण्यामध्ये सुरुवातीला अगदी अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असे 2 मिनिट हे मिश्रण चांगले शिजल्यानंतर यामध्ये आपण गवारीच्या शेंगा टाकून घेऊ. या शेंगा टाकल्यानंतर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होते. तर पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून त्यामध्ये आपण घेतलेले 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे. पूर्ण भाजीला उकळी आल्यानंतर हे शेंगदाण्याचे कूट टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी हे मिश्रण आपण झाकून ठेवून शिजवून घेणार आहोत. भाजी शिजत असताना 1-2 मिनिटांनंतर मी अधूनमधून चेक केलेली होती. थोडे पाणी कमी वाटले म्हणून नंतर वरून आणखीन
एकदम थोडे पाणी टाकून घेतले आणि या पद्धतीची भाजी आपण तयार केलेली आहे. ही भाजी जर तुम्हाला जास्त रस्सा करायची असेल तर तुम्ही पाणी यामध्ये जास्त वाढवून घेऊ शकता. मी इथे ही गवारच्या भाजीची शेंग अगदी अंगरश्याची केलेली आहे आणि नंतर वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करून भाजी आपली तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकून मिक्स केल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ. तर कोणताही मसाला न वापरता तयार केलेली ही गवारच्या शेंगाची भाजी आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना देखील शेअर करा. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.